अरे हसून जळवतो त्या लोकांना ज्यांना वाटतं ह्याला नाही. अरे गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. चला है मेरे ही चर्चे होठों पे है बस में रंगों भरी. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती नवीन व्हिडिओज घेऊन आलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर जे बीट मार्क आणि शेकीपटचे प्रीसेट आहेत तेही तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये बघायला मिळतील. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपवरती करणार आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर खाली आपण कमेंटमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे, तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती केल्यानंतर तुम्हाला वर अलर्ट मोशन पिन केलेलं बघायला मिळेल, तिथून तो डाउनलोड करून घ्या. तर सिम्पली आपल्या अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तर आपल्याला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे आहेत. तुम्ही इम्पोर्ट केलेले बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला बघायला मिळतील. त्यामधील बीट मार्क ओपन करून घ्यायचे आहेत. प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. अशा प्रकारे आजचं आपल्याला मटेरियल बघायला मिळेल. त्यामधील हे इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. याच्या जागी तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करू शकता. अशा प्रकारे आपण इमेज ॲड करून दोन बटनाची ॲडजस्टमेंट जे आहे ती दोन बोटांनी इथं करून घेणार आहे. त्यानंतर आपण याची जी लेंथ आहे ते आपल्या शेवटच्या बीटपर्यंत येऊन अशा प्रकारे इथं वाढवून घेणार आहे. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे ते ॲरो चिन्ह क्लिक करायचं आहे आणि प्रत्येक बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला इमेजचे दोन पार्ट करून घ्यायचे. तसं प्रत्येक बीटवरती आपण इमेजचे दोन पार्ट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण इमेज टोटल 6 पार्ट करून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा यातून बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर आपली जी इथे शेक इफेक्टची प्रीसेट आहे त्यामध्ये आपल्याला पहिली इमेज लेअर बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट इथून कॉपी होऊन जाईल. पुन्हा बॅक निघून आपल्या मेन प्रोजेक्टला यायचं आहे. मेन प्रोजेक्टला येऊन आपल्याला सिम्पली पहिल्या इमेजला क्लिक करून इफेक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला पहिला इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर पुन्हा बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपली जी 2 नंबरची लेअर आहे त्या 2 नंबरची लेअरवरती येऊन सिम्पली त्याच पद्धतीने आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा बीट मार्कवरती येऊन 2 नंबरच्या लेअरला म्हणजे 2 नंबरच्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट जो आहे तो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला 2 इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर आपला जो 3 नंबरचा आणि स्पेशल जो आपला इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. तो इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर सिम्पली पुन्हा बॅक निघून 2 बीट मार्कवरती ओपन करून घ्यायचं आहे आणि हा इफेक्ट पेस्ट करण्याआधी आपण जे आत्ता ह्याच्या आधी इफेक्ट पेस्ट केलेला आहे 3 लेअरचा इफेक्ट तो इथे बघू शकता ॲडजस्ट झालेला नाही आहे. तर त्या अशा प्रकारे आपल्याला इमेजला झूम आउट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला इमेज ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. पण तरीही जर आपली इमेज इथे ॲडजस्ट होत नसेल तर सिम्पली आपल्याला हे जे इमेज आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे आणि आपल्या गॅलरीमधून अशा रेशोमध्ये आपल्याला एक इमेज कट करून घ्यायचं आहे. तुमचा इमेज तुम्हाला अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे आणि इमेज बेडवरती सेट करून या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे आपलं हे जे इमेज आहे ते इथे तुम्हाला ॲडजस्ट झालेलं बघायला मिळेल. पण त्याआधी आपण हा इफेक्ट मागाशी कॉपी केलेला इफेक्ट तर पुढे पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे पुढे इफेक्ट पेस्ट करून घेणार आहे. त्यानंतर आपण पुन्हा बॅक नेऊन आपला 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घेणार आहे, कारण आपण चुकून तो इफेक्ट डिलीट केलेला आहे. तर शेक इफेक्टला येऊन आपण 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घेणार आहे. अशा प्रकारे कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर 3 नंबरचा इफेक्ट आपण कॉपी करून पेस्ट केलेला आहे. तर 2 नंबरचा इफेक्ट आपण पुन्हा बीट मार्कवरती येऊन आत्ता जे आपण वेगळी इमेज ॲड केलेली आहे ते इमेजला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही जी आपली इमेज आहे व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल. जर तुमची इमेज अशी ॲडजस्ट होत नसेल तर तुम्ही ही अशी इमेज गॅलरीमध्ये एका फिक्स रेशोमध्ये इमेज कट करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला एका फिक्स रेशोमध्ये इमेज कट करून घ्यायचं आहे म्हणजे ते आपली इमेज अशा प्रकारे इथे ॲडजस्ट होऊन जाईल. तर आपण पुढच्या बीट इमेजला ही इफेक्ट पेस्ट केलेला आहे. त्यानंतर पुन्हा बॅक नेवर आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर 3 इफेक्ट आपण पेस्ट केलेले आहेत. अशा प्रकारे आपण 3 इफेक्ट पेस्ट केल्यानंतर चौथा जो आपला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला सिम्पली कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून बॅक निघून आपल्या मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपली जी चौथी इमेज लेअर आहे त्याच्यावरती यायचं आहे. तर चौथी इमेज लेअरला येऊन सिम्पली आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनला क्लिक करायचं आहे. 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून ही जी आपली ॲरो दिसते त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला 90 डिग्रीपर्यंत म्हणजेच -90 डिग्रीपर्यंत आपल्याला ही इमेज आहे तिथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी झूम करून घ्यायचं आहे आणि इमेज खाली अशा प्रकारे आपल्याला इथं ॲडजस्ट फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून ॲरोचं नाव क्लिक करायचं आणि बॅक निघून या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आत्ता कॉपी केलेला इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा आपली जी ही इमेज आहे त्याच्या मागची आपली जी इमेज आहे
तो इफेक्ट सिम्पली आपल्याला इथूनच कॉपी करून घ्यायचा आहे. शेक इफेक्ट न ओपन करता तुम्ही इथून इफेक्ट कॉपी करू शकता. त्यानंतर याच्या पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेणार आहे आपण. त्यानंतर ह्या इमेज केल्यानंतर त्याच्या आधीचा इफेक्ट म्हणजेच हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली तो इफेक्ट आपल्याला इथून पुन्हा एकदा कॉपी करून घ्यायचा आहे. शेक इफेक्ट न ओपन करता आपण इथूनही कॉपी करू शकतो. त्यानंतर ही जी इमेज आहे, आता ही इमेज आपण राईट साईडला ॲडजस्ट केलेली आहे, तसेच आपण ही जी इमेज आहे ती इथं मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनला क्लिक करून त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपण हे जे इमेज आहे ती तिरकं करून 90 डिग्रीपर्यंत असं सेट करून घेणार आहे. म्हणजे आपल्या व्हिडिओला एक स्पेशल आणि प्रीमियम लुक जो आहे तो ट्रेंड चालू आहे तो आपल्याला इथं अशा प्रकारे क्रिएट झालेला बघायला मिळेल. त्यानंतर आपण यातून ॲरोचिन्ह क्लिक करून याला हा इफेक्ट पेस्ट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपले सर्व इफेक्ट पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आज जे आपण स्पेशल वर्ड PNG दिलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याची लेंथ शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर आता मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून थोडंसं आपल्याला आपलं जे PNG आहे ते तिरकं करून घ्यायचं आहे. जवळजवळ 3 युनिटपर्यंत आपल्याला 3 ते 4 युनिटपर्यंत तिरकं करून घ्यायचं आहे. आणि PNG आपल्याला इथं वरती कोपऱ्यामध्ये राईट साईडच्या कॉर्नरमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आपण डेमो व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपल्याला हे PNG इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर सिम्पली यातून बॅक निघून आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. शेक इफेक्टला ओपन करून घेतल्यानंतर 5 नंबरच्या लेअरपासून 1 नंबरच्या लेअरपर्यंत जेवढे लेअर आहेत तेवढं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका लेअरला लॉंग प्रेस करून बाकीचे सिलेक्ट करून घेऊन कॉपीच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी 5 लेयर्स करून बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून सिम्पली त्याच बटनावरती क्लिक करून पेस्ट 5 लेयर्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा 5 लेअर जे आहेत ते एक एक करून सिलेक्ट करून घ्यायचं आहेत आणि यांची जी लेंथ आहे ती शेवटच्या बीटपर्यंत जाऊन या ऑप्शनला क्लिक करून सर्वांची एकाच वेळी लेंथ आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर PNG समोर लॉंग प्रेस करून समोर लॉंग प्रेस करायचं आहे आणि PNG आपल्याला वरती स्क्रॉल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला याची लुक मिळून जाईल. त्यानंतर पुन्हा बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. सर्वात वरती जी आपली ब्लिंक 1ची लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक निघून आपल्या मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲरोचिन्ह क्लिक करता आपला जो पहिला बीट आहे त्या पहिल्या बीटवरती आपल्याला ही लेअर इथं अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे आपलं वर्ड PNG जे आहे ते आपल्या ब्लिंक लेअरच्या वरती घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्या ब्लिंकचा जो इफेक्ट आहे तो वर्ड PNGला अप्लाय होणार नाही. अशा प्रकारे आपला व्हिडिओ आजचा क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ सिलेक्ट करून एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं म्हणजे व्हिडिओ एडिटिंगमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मेसेज करा, मला इंस्टावरती मेसेज करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.